Hello everyone, welcome to MPSC लक्ष्य मॅथ्स अँड रिझनिंग. विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. MPSC लक्ष्य मॅथ्स अँड रिझनिंग या यूट्यूब चॅनलला मी रोहिणी थटे सर्वांचं हार्दिक स्वागत करते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे परमिटेशन्स, कॉम्बिनेशन्स आणि प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, या टॉपिकवर आज आपण डिस्कशन करणार आहोत. टॉपिक सुरू करण्याच्या आधी मी सर्वांना रिक्वेस्ट करते की MPSC लक्ष्य मॅथ्स अँड रिझनिंग या चॅनलचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त तुम्ही आमचे MPSC लक्ष्य करंट अफेअर्स तसेच डॉक्टर प्रीती राऊत हे चॅनल देखील रेफर करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून MPSC लक्ष्य हे ॲप देखील डाउनलोड करू शकता आणि लक्ष्य अधिकारी सिरीज जॉईन करू शकता. तसेच तुम्ही आम्हाला टेलिग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्विटर या वेगवेगळ्या सोशल हँडलवर देखील फॉलो करू शकतात. ओके, सो हे व्हिडिओ जर आवडत असेल तर जरूर लाईक करत चला. तुम्ही जे काही लाईक शेअर करता हा आमच्यासाठी सपोर्ट आहे आणि कुणाला सपोर्ट देणं हे सुद्धा खूप मोठं काम आहे. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या टॉपिकला, परमिटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स. ठीक आहे, आणि यानंतर आपण बघणार आहोत प्रोबॅबिलिटी. तर सगळ्यात आधी आपण परमिटेशन आणि कॉम्बिनेशनचा अर्थ समजून घेऊया. तर बघा, परमिटेशन म्हणजे काय, कॉम्बिनेशन म्हणजे काय, याचा अर्थ आधी आपण जाणून घेऊया. तर बघा, परमिटेशन्स म्हणजे काय, तर अरेंजमेंट. ठीक आहे, परमिटेशन्स म्हणजे अरेंजमेंट आणि कॉम्बिनेशनचा अर्थ होतो सिलेक्शन. ठीक आहे, कॉम्बिनेशनचा अर्थ होतो सिलेक्शन. तर अरेंजमेंट म्हणजे काय किंवा सिलेक्शन म्हणजे काय बघा. सपोज आपल्याकडे 3 व्यक्ती आहेत. ठीक आहे, किंवा आपल्याकडे 3 बुक्स आहेत, मॅथ्स, रिझनिंग आणि इंग्लिश. ठीक आहे, हे आपल्याकडे 3 पुस्तकं आहेत. मी तुम्हाला सांगितलं यातले 2 पुस्तकं सिलेक्ट करा. यातले कुठलेही तुम्हाला जे 2 पुस्तकं आवडतील ते तुम्ही निवडा. मग तुम्ही कसे निवडू शकतात, तर तुम्ही मॅथ्स आणि रिझनिंग निवडू शकतात किंवा रिझनिंग आणि इंग्लिश निवडू शकतात किंवा मॅथ्स आणि इंग्लिश निवडू शकतात. ही तुम्ही चॉईस केली की मी हे 2 पुस्तकं घेणार. ठीक आहे, 3 पैकी 2 पुस्तकं तुम्ही चॉईस केलेत, 3 पैकी 2 बुक्सचं तुम्ही सिलेक्शन केलं. आता सपोज मी तुम्हाला सांगितलं की या 3 पैकी 2 पुस्तकं निवडा आणि ते अरेंज करा. ठीक आहे, आणि ते एका पर्टिक्युलर प्लेसवर अरेंज करा. तर बघा, सपोज तुम्ही मॅथ्स आणि रिझनिंग हे पुस्तकं निवडले, तर तुम्ही मॅथ्स आणि रिझनिंग हे पुस्तकं अशा प्रकारे ठेवू शकतात की डाव्या बाजूला मॅथ्स, उजव्या बाजूला रिझनिंग, किंवा डाव्या बाजूला रिझनिंग, उजव्या बाजूला मॅथ्स. जर तुम्ही रिझनिंग आणि इंग्लिश हे 2 पुस्तकं निवडले तर तुम्ही कसे ठेवू शकतात, रिझनिंग आणि इंग्लिश किंवा इंग्लिश आणि रिझनिंग, किंवा तुम्ही मॅथ्स आणि इंग्लिश हेही पुस्तकं निवडू शकतात. सो मॅथ्स आणि इंग्लिश किंवा इंग्लिश आणि मॅथ्स या प्रकारे तुम्ही हे अरेंज करू शकतात. बघा, परमिटेशनमध्ये काय करतोय आपण, वस्तू अरेंज करतोय. कुठली वस्तू कुठे ठेवायची, कुठल्या प्लेसला ठेवायची हे आपण ठरवतोय. तर कॉम्बिनेशनमध्ये आपण फक्त सिलेक्ट करतोय. ठीक आहे, आपण फक्त सिलेक्ट करतोय. मग या टॉपिकमध्ये आपल्याला विचारले जाईल की जे काही तुम्हाला दिलेले ऑब्जेक्ट्स आहेत हे किती प्रकारे अरेंज होऊ शकतात किंवा किती प्रकारे सिलेक्ट केले जाऊ शकतात. ठीक आहे, किती प्रकारे अरेंज होऊ शकतात किंवा किती प्रकारे सिलेक्ट केले जाऊ शकतात. तर बघा, इथे आपण 3 पैकी 2 पुस्तकं सिलेक्ट केले तर 3 प्रकारे, 3 वेज आपण याला म्हणणार, 3 प्रकारे याचं सिलेक्शन होऊ शकतं. आणि 3 पैकी 2 पुस्तकं जेव्हा तुम्ही अरेंज करताय तर किती वेळा अरेंज होते, तर 6 वेळा याची अरेंजमेंट आपण करू शकतो. बघा, 1 2 3 4 5 6 6 टाइम्स आपण हे अरेंज करू शकतो. ठीक आहे, तर बघा, सिलेक्शन करतोय तर 3 प्रकारे आपण 3 पैकी 2 पुस्तकं सिलेक्ट करू शकतो. पण 3 पैकी 2 पुस्तकं आपल्याला अरेंज करायचे, म्हणजे कुठल्या प्लेसला कुठलं पुस्तक ठेवायचं हे अरेंजमेंट आहे. तर 3 पैकी 2 पुस्तकांचं अरेंजमेंट आपण किती प्रकारे करू शकतो, तर टोटल 6 प्रकारे आपण अरेंजमेंट करू शकतो. सो आय होप बेसिक कॉन्सेप्ट लक्षात आली असेल की एक्झॅक्टली परमिटेशन काय आहे किंवा कॉम्बिनेशन्स काय आहे. ठीक आहे, आता बघा, दरवेळी दिलेल्या गोष्टी अशा त्यांचा क्रम मांडून त्यांचे सिलेक्शन किती वेळा होणार किंवा अरेंजमेंट किती वेळा होणार हे आपण सांगू शकत नाही. इथे 3 पुस्तकं आहेत, 3 वस्तू आहेत, त्यापैकी 2 अरेंज करायच्या आहे किंवा 2 सिलेक्ट करायच्या आहे. कमी नंबर आहे सो आपण हे करू शकतो. बट सपोज मी तुम्हाला इथं काहीतरी
10 वस्तू दिल्या, 10 पुस्तकं दिले आणि सांगितलं यापैकी कुठलेही 3 पुस्तकं निवडा. ठीक आहे, आपल्या MPSCचे कुठले तरी 10 पुस्तकं दिले. ठीक आहे. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी असे वेगवेगळ्या विषयांचे मिळून 10 पुस्तकं दिली आणि सांगितलं, यातले कुठलेही 3 पुस्तकं निवडा. तर हे कॅल्क्युलेट करत बसणं खूप टाईम कन्झ्युमिंग होईल आणि असंही होऊ शकतं, की यात कॅल्क्युलेशन करता, करता आपण काहीतरी मिस केलेलं असेल. ठीक आहे. आणि त्यामुळे आपलं आन्सर हे चुकीचं येईल. सो या केसमध्ये आपण हे डायरेक्ट जे बेसिक मेथड आहे, की अशा प्रकारे सिलेक्शन होईल किंवा अशा प्रकारे अरेंजमेंट होईल, हे खूप टाईम कन्झ्युमिंग असेल. मग या केसमध्ये आपण ट्रिक किंवा याचा फॉर्म्युला वापरणार आहेत. बघा, याचे फॉर्म्युले आपण डिस्कस करूया, की नक्की परम्युटेशन म्हणजे काय आणि कॉम्बिनेशन म्हणजे काय. तर परम्युटेशन असं लिहिलं जातं NPR आणि कॉम्बिनेशन लिहिलं जातं NCR. यात N म्हणजे असते टोटल किती वस्तू दिलेल्या आहेत, टोटल नंबर्स. ठीक आहे, टोटल किती पुस्तकं दिलेली आहेत. तर मागच्या एक्झाम्पलमध्ये टोटल 3 पुस्तकं होती. आर म्हणजे त्यापैकी आपण किती सिलेक्ट करतोय. ठीक आहे, त्यापैकी किती सिलेक्ट करतोय. तो आर म्हणजे आउट ऑफ टोटल. ठीक आहे, म्हणजे 3 पैकी किती मांडायची होती आपल्याला, 2 पुस्तकं अरेंज करायची होती किंवा 2 पुस्तकं सिलेक्ट करायची होती. मग टोटल नंबर म्हणजे एकूण किती पुस्तकं दिलेत, 3 दिलेली होती. त्यापैकी आपल्याला किती मांडायची होती, 2 पुस्तकं मांडायची होती. म्हणजे एनची व्हॅल्यू 3 आणि आरची व्हॅल्यू 2. दिलेल्यापैकी किती सिलेक्ट करायचं किंवा किती अरेंज करायचं ते म्हणजे आर. ठीक आहे. आता फॉर्म्युला बघा, NPR किती प्रकारे अरेंजमेंट होऊ शकते हे कसं लिहिणार आपण. एन पैकी आर ऑब्जेक्ट किती प्रकारे परम्युटेशन्स काढता येईल किंवा किती अरेंजमेंट पॉसिबल आहे, याचा फॉर्म्युला आहे एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर फॅक्टोरियल. आता हा फॅक्टोरियल बघा, हा जो उलटा आय मी लिहिते, हा फॅक्टोरियल म्हणजे काय आहे हे पण मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगते. तसेच आपण NCRचा फॉर्म्युला लिहू. बघा, NCR दिलेल्या वस्तू, N वस्तू दिलेल्या आहे, त्यापैकी R वस्तू आपल्याला चॉईस करायच्या आहे, सिलेक्ट करायच्या आहे. तर हे सिलेक्शन किती वेळा होणार, तर याचा फॉर्म्युला आहे N फॅक्टोरियल अपॉन N मायनस आर फॅक्टोरियल इंटू आर फॅक्टोरियल. ठीक आहे, N फॅक्टोरियल अपॉन N मायनस आर फॅक्टोरियल डिवाइड बाय आर फॅक्टोरियल. बघा, खूप महत्त्वाचे फॉर्म्युले आहे. परम्युटेशनचा फॉर्म्युला आहे N फॅक्टोरियल डिवाइड बाय N मायनस आर फॅक्टोरियल आणि NCRचा फॉर्म्युला आहे N फॅक्टोरियल जो तुम्हाला इथे दिला आहे आणि N मायनस आर, N आणि आरची वजाबाकी त्याचं फॅक्टोरियल इंटू आर फॅक्टोरियल. हा जो आर आहे याचा पुन्हा फॅक्टोरियल. ठीक आहे. आता या व्यतिरिक्त आपण समजून घेऊया फॅक्टोरियल म्हणजे नक्की काय. ठीक आहे, फॅक्टोरियल ही कॉन्सेप्ट नक्की काय आहे. तर एखादा नंबर आहे N, याचा फॅक्टोरियल आपण असा शो करणार किंवा हा असा लिहिला जातो N फॅक्टोरियल. ठीक आहे, हे त्याचं रिप्रेझेंटेशन आहे. मग आता N फॅक्टोरियल म्हणजे काय, तर सपोज मी लिहिलं 5 फॅक्टोरियल, एक नंबर लिहिला 5 त्याचा फॅक्टोरियल. तर 5 फॅक्टोरियलचा अर्थ असतो 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. 5 पासून उतरत्या क्रमाने 1 पर्यंत जायचं आणि सगळ्यांचा गुणाकार. बघा, 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. तर 5 चोक 20, 20 त्रिक 60, 60 दुने 120 गुणिले 1 120. म्हणजे 5 फॅक्टोरियल काय आलंय, 120. सपोज मी लिहिलं 4 फॅक्टोरियल, तर बघा 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 काय येणार हा गुणाकार. तर 4 त्रिक 12 आणि दुने 24 म्हणजे 24. 4 फॅक्टोरियलची किंमत काय येते, 24. 3 फॅक्टोरियल म्हणजे काय, 3 गुणिले 2 गुणिले 1 म्हणजे 6. 2 फॅक्टोरियल 2 गुणिले 1 म्हणजे 2. 1 फॅक्टोरियल म्हणजे 1. 0 फॅक्टोरियल म्हणजे अगेन 1. ठीक आहे, 0 फॅक्टोरियल हा 1 असतो, लक्षात ठेवा. बरेच जण 0 फॅक्टोरियल 0 लिहितात, बट हा काय असतो, 1 असतो. त्याच्यामागे एक मोठी थेरी आहे ज्याची आपल्याला गरज नाही आहे, फक्त आपण लक्षात ठेवायचं 0 फॅक्टोरियल देखील 1 असतो. सपोज मी लिहिलं 6 फॅक्टोरियल म्हणजे काय येणार, तर 6 पासून 1 पर्यंत सगळ्यांचा गुणाकार. आता लॉजिक सगळ्यांना क्लिअर होत असेल की फॅक्टोरियल म्हणजे नक्की काय गंमत आहे. ठीक आहे, मग काय येणार, ह्या सगळ्यांचा गुणाकार 720. सपोज मी लिहिलं 7 फॅक्टोरियल
7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 किती होणार हे? तर 720 गुणिले 7 केलं तर काय होणार हे? 5040. ठीक आहे. तसेच तुम्ही 8 फॅक्टोरियल शोधलं, 8 गुणिले 7 गुणिले अप टू 1 हा येईल 10,820. तर शक्यतो 8 फॅक्टोरियलपर्यंतच्या सगळ्या व्हॅल्यू या पाठच करून ठेवा, कारण या व्हॅल्यू पुन्हा पुन्हा आपल्या क्वेश्चनमध्ये येणार आहेत. ठीक आहे. या ज्या व्हॅल्यू आहे फॅक्टोरियल, प्रत्येक फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती? तर 120. 3 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 6. 7 फॅक्टोरियल म्हणजे 5040. या सगळ्या व्हॅल्यू लर्नच करून ठेवा, कारण या व्हॅल्यूज पुन्हा पुन्हा आपल्या एक्झाम्पलमध्ये येणार आहे. तिथे हे फॅक्टोरियल जर आपले पार्ट असतील तर आपण इझिली आन्सर क्लिक करू शकतो. ठीक आहे. खूप कमी वेळात आपण आन्सर क्लिक करू शकतो. सो मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की याचा स्क्रीनशॉट घेऊन हे व्हॅल्यूज तुम्ही पाठ करून ठेवायचे. ठीक आहे. ओके. आय होप स्क्रीनशॉट घेऊन झालं असेल. ठीक आहे. आता आपण जाऊया आपल्या मेन मुद्द्याकडे, म्हणजे फॉर्म्युले कसे अप्लाय करायचे. ठीक आहे. फॅक्टोरियल काय हे लक्षात आलं. आता आपण फॉर्म्युले बघतोय. तर NPRचा फॉर्म्युला पटकन लर्न करून टाकायचा. NPR एखादी वस्तू किती प्रकारे अरेंज होऊ शकते, दॅट इज गिव्हन बाय n फॅक्टोरियल, दॅट इज रिटन ॲज NPR. आणि कसं लिहिलं जातं? n फॅक्टोरियल डिवाइड बाय n मायनस आर फॅक्टोरियल. हा वरती जो n दिला त्याचा फॅक्टोरियल आणि n आणि आरची वजा बाकी त्याचा फॅक्टोरियल. आणि NCR म्हणजे n फॅक्टोरियल अपॉन n मायनस आर, दोघांचा फॅक्टोरियल इंटू आर फॅक्टोरियल. ठीक आहे. हे फॉर्म्युले बाय हर्ट करून ठेवायचे आहेत. देन आपण आता याच्यावर आपण कॅल्क्युलेशन बघूया, कॅल्क्युलेशन कसं केलं जातं. तर जसं आपण 3 पैकी 2 पुस्तकं आपण अरेंज केले होते किंवा 3 पैकी 2 पुस्तकं सिलेक्ट केले होते, तर आपलं आन्सर काय आलं होतं? 3 पैकी 2 पुस्तकं सिलेक्ट केले तर 3 वेजने आपण सिलेक्ट केले होते, आणि 3 पैकी 2 पुस्तकं जे काही आपण अरेंज केले तर टोटल 6 प्रकारे आपण हे अरेंज केले होते. मग हेच 3 आणि 6 आन्सर कसं येतं बघा. तर आपण फॉर्म्युला अप्लाय करणार. NPR काय फॉर्म्युला? n फॅक्टोरियल अपॉन n मायनस आर फॅक्टोरियल. तर nची व्हॅल्यू काय आहे? 3. आणि आरची व्हॅल्यू काय इथे? 2. बघा, n म्हणजे वरचा नंबर 3, आर म्हणजे जो खालचा नंबर आहे तो 2. मग पुटअप करा फॉर्म्युलामध्ये. 3p2 काय येणार? तर n फॅक्टोरियल म्हणजे 3 फॅक्टोरियल डिवाइड बाय 3 मायनस 2. ठीक आहे. n मायनस आर, 3 मायनस 2 किती येणार? 1 फॅक्टोरियल. आता इतक्या वेळात आपलं पाठ झालं असेल. 3 फॅक्टोरियल म्हणजे 6 असतो. 3 गुणिले 2 गुणिले 1 किती येणार? 6. आणि 1 फॅक्टोरियलची किंमत असते 1. तर आपला आन्सर आले 6. 3 पैकी 2 पुस्तकं किती प्रकारे अरेंज होऊ शकतात? तर 6 प्रकारे. ठीक आहे. सेम 3C2 शोधा. तर 3NCRचा फॉर्म्युला लावा इथे. NCR कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला n फॅक्टोरियल अपॉन n मायनस आर फॅक्टोरियल. फक्त इथे हा खालचा आर फॅक्टोरियल एक एक्स्ट्रा येतो. सो काय येणार? 3 फॅक्टोरियल अपॉन 3 मायनस 2 म्हणजे 1 फॅक्टोरियल इंटू आर, आरची व्हॅल्यू आहे 2 फॅक्टोरियल. तर 3 फॅक्टोरियल असतो 6, 1 फॅक्टोरियल 1, 2 फॅक्टोरियल 2. 2ने 6ला भाग दिला तर 3चा भाग बसतो. सो काय येणार उत्तर? 3 प्रकारे आपण 3 पैकी 2 पुस्तकं उचलू शकतो, सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. सो हा एक वे आहे की आपण फॉर्म्युल्याने इझिली आन्सर शोधू शकतो. किती मोठा नंबर देऊ द्या, फॉर्म्युल्याने आपण कुठलेही आन्सर इझिली शोधू शकतो. ठीक आहे. सपोज आपण घेऊया, आपल्याकडे एका गावावरून दुसऱ्या गावाला आपल्याला जायचं आहे. सपोज पुण्यातून आपल्याला मुंबईला जायचं आहे. पुण्यातून मुंबईला जाण्यासाठी माझ्याकडे 10 रस्ते आहे. ठीक आहे. माझ्याकडे 10 रस्ते आहे. तर या 10 रस्त्यांपैकी मला 2 रस्ते निवडायचे आहे. ठीक आहे. जे जास्तीत जास्त जवळ पडतील असे 2 रस्ते मला निवडायचे आहे. मला 2 रस्ते चॉईस करायचे, सिलेक्ट करायचे. मग 10 पैकी दोघांचं सिलेक्शन कसं लिहिणार? 10C2. 10 पैकी दोघांचं सिलेक्शन कसं लिहिणार आपण? 10C2. म्हणजेच काय? 10 फॅक्टोरियल. बघा, NCRचा फॉर्म्युला काय सांगतो? n फॅक्टोरियल अपॉन n मायनस आर फॅक्टोरियल इंटू आर फॅक्टोरियल. तर टोटल माझ्याकडे 10 रस्ते आहेत. सो nची व्हॅल्यू 10.
त्यापैकी मला 2 रस्ते निवडायचे आहेत, म्हणजे आरची व्हॅल्यू 2. पुटअप करा फॉर्म्युल्यात. वरती येणार n फॅक्टोरियल म्हणजे 10 फॅक्टोरियल. n मायनस आर 10 वजा 2 किती येणार 8 फॅक्टोरियल गुणिले 2 फॅक्टोरियल. ठीक आहे. आता बघा 10 फॅक्टोरियलची व्हॅल्यू तर आपल्याला पाठ नाही आहे, मग आपण कसं एक्सपांड करणार बघा. 10 गुणिले 9 गुणिले 8 गुणिले 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 याला कलेक्टिवली मी 8 फॅक्टोरियल लिहिणार. का तर खाली डिनॉमिनेटरमध्ये देखील 8 फॅक्टोरियल आहे. एवढं पूर्ण 8 ते 1 हे सगळे अंक लिहिण्यात वेळ घालवण्यापेक्षा खाली 8 फॅक्टोरियल वरचा 8 फॅक्टोरियल असाही कॅन्सलच होणार आहे. मग खाली नंबर 8 दिसतोय तर 10ला आपण 8 पर्यंत एक्सपांड करून फॅक्टोरियल लिहिला. ठीक आहे. देन 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू असते 2. बघा काही मुलं इथे पहिल्या स्टेपमध्ये चूक करतील की 10 फॅक्टोरियल डिव्हाइड बाय 8 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. ते काय करतील 2ने डायरेक्ट 10ला भाग देतील. हे चुकीचं आहे. आधी तुम्हाला फॅक्टोरियल शोधून घ्यायचं आहे आणि मग शेवटी भाग द्यायचा आहे. ठीक आहे. डायरेक्ट 2ने इथे 10ला भाग देणं हे खूप चुकीचं आहे. आधी ह्या फॅक्टोरियलची व्हॅल्यू शोधा की 2 फॅक्टोरियल किती आहे 2. आणि मग आता सगळा फॅक्टोरियलचा खेळ संपला, सगळे आपले ओरिजिनल नंबर दिसले की मग भाग द्या की 2ने 10ला 5चा भाग जातो. 5 गुणिले 9 किती येणार 45. ठीक आहे 45. मग 10 पैकी 2 मार्ग जर तुम्हाला निवडायचे आहे तर तुम्ही किती प्रकारे निवडणार 45 प्रकारे आपण ही निवड करू शकतो. ठीक आहे. 45 प्रकारे आपण ही निवड करू शकतो अशा प्रकारे. आय होप क्लिअर होत असेल. आता यानंतर सपोज एक क्वेश्चन आहे की अशा 4 चेअर ठेवलेल्या आहे, 4 खुर्च्या ठेवलेल्या आहे आणि तुमच्याकडे काही 6 लोक आहेत. सॉरी 6 नाही, तुमच्याकडे 6 लोक आहेत. 6 लोकांना या 6 लोकांपैकी 4 लोकांना तुम्हाला या खुर्च्यांवर बसण्याचा मान द्यायचा आहे. ठीक आहे. 4 लोकांना तुम्हाला या खुर्च्यांवर बसवायचं आहे. तर 6 पैकी 4 लोकांना तुम्ही किती प्रकारे निवडणार आणि जे तुम्ही निवडलेले लोक असतील त्यांना किती प्रकारे अरेंज करणार. ठीक आहे. बघा जे निवडलेले लोक असतील त्यांना किती प्रकारे आपण अरेंज करणार या 4 खुर्च्यांवर. तर आपण अरेंजमेंटबद्दल बोलतोय म्हणजे आपण NPR अरेंजमेंट म्हणजे परम्युटेशनबद्दल बोलतोय. मग आपण NPR लावणार. NPR काय n फॅक्टोरियल अपॉन n मायनस आर फॅक्टोरियल. तर बघा इथे टोटल 6 लोक आहे. 6 पैकी तुम्हाला 4 लोक या खुर्च्यांवर वेगवेगळ्या प्रकारे बसवायचे. लेट्स से 4 लोकांचं नाव आहे ABCD. हा एक प्रकार झाला बसवण्याचा. दुसरा असाही असेल की B इथे, A इथे, C इथे, D इथे. किंवा अजून एखादा प्रकार असाही असेल की इथे C आणि D आणि मग इथे B आणि मग A अशा वेगवेगळ्या किती प्रकारे तुम्ही यांना या खुर्च्यांवर बसू शकतात हे विचारले. मग बघा कसं शोधणार आपण. 6 पैकी 4 लोक अरेंज करायचे. ते किती प्रकारे अरेंज होणार तर 6P4. कारण हे अशा वेळी म्हणजे अशा प्रकारे दरवेळी अरेंजमेंट करून बघणं पॉसिबल नाही आहे. मग आपण फॉर्म्युलाने जाणार की किती प्रकारे हे अरेंज होऊ शकतात. तर बघा काय येईल आपलं 6 फॅक्टोरियल डिवाइड बाय 6 मायनस 4 दॅट इज 2 फॅक्टोरियल. इथे 6ला 2ने डायरेक्ट भाग देणं चुकीचं आहे. आधी फॅक्टोरियल शोधा. 6 फॅक्टोरियल किती असतो 720 भागिले 2 फॅक्टोरियल 2. 2ने भाग द्या 720ला किती जाणार 360. म्हणजे 6 पैकी 4 लोक 4 खुर्च्यांवर किती प्रकारे अरेंज होऊ शकतात तर 360 प्रकारे हे 4 लोक 6 पैकी या खुर्च्यांवर अरेंज होऊ शकतात. ओके. आय होप आता क्लिअर होतंय व्यवस्थित सगळ्यांना. येस. बघा खूप सिम्पल वे आहे. क्लिअर होत असेल आता. ठीक आहे. बघा आपण विथ एक्झाम्पल समजून घेतलं की कॅल्क्युलेशन कसं करायचं. आता यानंतर काही बेसिक रूल्स आहे जे आपल्याला नंतर लागणार आहे. मी सपोज NP1 असं लिहिलं. ठीक आहे. दिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यापैकी तुम्हाला एकच गोष्ट अरेंज करायची. म्हणजे 4 पुस्तकं दिले त्यापैकी कुठलंही एक पुस्तक तुम्हाला तुमच्या कपाटात अरेंज करायचं आहे.
ठीक आहे, 4 पैकी एक पुस्तक तुम्हाला अरेंज करायचं आहे NP1 4P1. तर आपण लिहिणार 4 फॅक्टोरियल भागिले 4 मायनस 1 म्हणजे 3 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियलची व्हॅल्यू असते 24, 3 फॅक्टोरियलची व्हॅल्यू असते 6. 24 भागिले 6 किती येणार? 4 प्रकारे हे अरेंज होऊ शकतं. ठीक आहे, किंवा 4 पैकी एक पुस्तक तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, इथे आपण काय केलं? अरेंज केलं. तुम्हाला कपाटात ठेवायचं आहे. आता 4 पैकी एक तुमच्यासमोर 4 पुस्तकं ठेवलेत, त्यापैकी एक सिलेक्ट करायचं, एक चॉईस करायचं. किती प्रकारे केलं जाईल? तर कसं शोधणार आपण? 4 फॅक्टोरियल भागिले 4 वजा 1 म्हणजे 3 फॅक्टोरियल गुणिले आर फॅक्टोरियल म्हणजे काय? 1 फॅक्टोरियल. बघा NCRच्या फॉर्म्युल्यात आर फॅक्टोरियल एक्स्ट्रा असतो. 4 फॅक्टोरियल 24, 3 फॅक्टोरियल 6, 1 फॅक्टोरियल 1. ठीक आहे, 6ने 24ला भाग दिला तर काय येणार? 4. ठीक आहे, बघा इथे हे करून दाखवण्याचा उद्देश काय किंवा सांगायचा उद्देश काय? जेव्हा तुम्हाला एकच गोष्ट अरेंज करायची असते किंवा एकच गोष्ट सिलेक्ट करायची असते, कितीही गोष्टी दिलेल्या असू द्यात, तुम्हाला त्यापैकी एकच गोष्ट अरेंज करायची अथवा एकच गोष्ट जर सिलेक्ट करायची असेल, तर त्याचं उत्तर नेहमी इथे एनची व्हॅल्यू 4 दिली तर 4 आली, एनची व्हॅल्यू 4 आहे तर उत्तर 4 आलं. तर बघा एकच गोष्ट NP1 आरची व्हॅल्यू जर 1 असेल म्हणजे एकच गोष्ट सिलेक्ट किंवा अरेंज करायची असेल, तर दिलेल्या क्वेश्चनचं उत्तर हे नेहमी N असतं. ठीक आहे, दिलेल्या क्वेश्चनचं उत्तर काय असतं? N. ठीक आहे, किती सिलेक्ट करायच्या आहे किंवा किती अरेंज करायच्या. NC1 हे देखील काय असतं? N. ते N प्रकारे सिलेक्ट होईल म्हणजे Nची व्हॅल्यू जी काय असेल N प्रकारे सिलेक्ट होईल किंवा N प्रकारे अरेंज होईल. ठीक आहे, यानंतर आता बघा मी तुम्हाला डायरेक्ट रूल्स लिहून देते. तुम्ही हे अप्लाय करून बघू शकता. ठीक आहे, अप्लाय करून बघू शकतात. कारण ते रूल्स प्रत्येक त्याचं ॲप्लिकेशन बघायला आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे. जे आपण क्वेश्चनमध्ये रूल्स वापरणार आहोत तेच आपण डायरेक्टली विचार करूया. ठीक आहे, बघा सपोज N गोष्टी दिल्यात, त्या Nच्या N गोष्टी आपल्याला सिलेक्ट करायच्या. म्हणजे 4 पुस्तकं दिलेत, 4च्या 4ही पुस्तकं सिलेक्ट करायचे आहेत. तर किती प्रकारे सिलेक्ट होणार? तर बघा तुमच्यासमोर 4 पुस्तकं ठेवलेत आणि सांगितलं हे 4 पुस्तकं सिलेक्ट करा, 4 पुस्तकं उचला. तुम्ही एका याच्यात सगळे 4 पुस्तकं उचलू शकतात. राईट, एका प्रकारात 4 पुस्तकं उचलू शकतात. पण मी तुम्हाला सांगितलं हे 4 पुस्तकं जे तुमच्या समोर दिसतात हे तुम्ही उचला आणि अरेंज करा. तर किती प्रकारे अरेंज होतील? तर हे 4 प्रकारे अरेंज होऊ शकतात. ठीक आहे, 4 पुस्तकं दिलेले आहेत, 4च्या 4ही अरेंज करायचे आहेत. तर किती प्रकारे अरेंज होऊ शकतात? 24 प्रकारे तुम्ही याला अरेंज करू शकता. 4 नाही 24, 4 फॅक्टोरियल येणार आहे. ठीक आहे, काय येणार? हे 4 फॅक्टोरियल म्हणजेच जी काही एनची किंमत आहे सेम किंमत आरची असेल. बघा NPR, आरची किंमत N इतकीच आहे म्हणजे 4 पुस्तकं दिले, 4च्या 4ही पुस्तकं आपल्याला अरेंज करायचे आहे. तर फॉर्म्युला यूज करा 4 फॅक्टोरियल अपॉन 4 मायनस 4 काय? 0 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय असते? 24 डिवाइड बाय 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1 म्हणजे काय येतं? 24. 24 काय? 4चा फॅक्टोरियल आहे. मग N आणि R हे दोघंही नंबर जर इक्वल असतील, बघा इथले दोघंही नंबर इक्वल असेल तर परम्युटेशनचा रिझल्ट काय येतो? N फॅक्टोरियल. ठीक आहे, जितके दिले तितके सगळे अरेंज करायचे असेल तर परम्युटेशनचा रिझल्ट येणार N फॅक्टोरियल. आणि जितके दिले तितके सगळेच सिलेक्ट करायचे असेल तर कॉम्बिनेशनचा रिझल्ट येणार 1. ठीक आहे, कॉम्बिनेशनचा रिझल्ट काय येणार? 1. जे दिले ते सगळे सिलेक्ट करायचे असेल तर रिझल्ट येणार 1. दिले ते सगळे अरेंज करायचे असेल तर रिझल्ट येणार N फॅक्टोरियल. ठीक आहे, तर बघा ह्या जे बेसिक फॉर्म्युले आहेत त्या व्यतिरिक्त या फॉर्म्युल्यांवर आपल्याला क्वेश्चन सॉल्व करता येणार आहे. मोस्टली हा फॉर्म्युला आपण खूपदा वापरणार आहे. NPN इक्वल टू N फॅक्टोरियल किंवा NCN इक्वल टू 1. ठीक आहे, आय होप क्लिअर होते आता सर्वांना. ठीक आहे, आता मेन क्वेश्चनकडे जाऊया आपल्या. ठीक आहे, कारण क्वेश्चन कसे आहेत हे बघणं जास्त इम्पॉर्टंट आहे. तर चला, पहिला क्वेश्चन आलाय तुमच्या स्क्रीनवर. बघा क्वेश्चन आहे
दिल्ली या शब्दातील अक्षरांचा प्रत्येकी एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार करता येतील? तर बघा, दिल्ली या शब्दात जे तुम्हाला अक्षरं दिसतात, हे किती प्रकारे अरेंज करता येतील? म्हणजे एक अरेंजमेंट तर ही आहे, दिल्ली. सपोज दुसरं असंही होऊ शकतं, की आय इथे येणार, ई इथे, एल, एच आणि डी इथे. आय आणि डीची जागा इंटरचेंज होईल. किंवा अशी अजून अरेंजमेंट काय होऊ शकते, की ई येणार, डी येणार, एल येणार, एच येणार, आय येणार, असं काहीतरी. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारे हे अक्षरं अरेंज करून वेगवेगळे शब्द तयार करता येतील. ठीक आहे. असे वेगवेगळे शब्द तयार करता येतील आपल्याला. मग तेच विचारले, असे किती शब्द तयार होतील? ठीक आहे, असे किती शब्द तयार होतील? तर बघा, आपल्याला वेगवेगळे शब्द तयार करायचे इन द सेन्स काय करायचं आहे, हे जे तुम्हाला अक्षरं दिसतात, हे अक्षरं त्यांची जागा बदलतात. आय इथे येऊन बसतो, डी इकडे जातो, किंवा ई इकडे येतो, आय इकडे जातो, डी इकडे येतो, असं काहीतरी. दरवेळी हे अक्षरं त्यांची जागा बदलताय, वेगवेगळ्या जागेवर अरेंज होत आहे, राईट. वेगवेगळ्या जागेवर हे काय होत आहेत, अरेंज होत आहे. म्हणजे आपल्याला यांची अरेंजमेंट बघायची आहे, की ह्या 5 अक्षरांची अरेंजमेंट किती प्रकारे करता येणार. तर दिल्ली या शब्दात टोटल 5 अक्षर आहे आणि आपल्याला 5च्या 5 अरेंज करायचे. ठीक आहे. अरेंजमेंट म्हणजे आपण परम्युटेशनबद्दल बोलतोय, राईट. अरेंजमेंट म्हणजे काय, परम्युटेशन. आणि सगळेच्या सगळे 5च्या 5 आपल्याला अरेंज करायचे आहे. 5 अक्षरं दिले आहे, त्यांची अरेंजमेंट करायची म्हणून आपण परम्युटेशन घेतलं आणि एकूण सगळेची सगळे अक्षरं आपल्याला अरेंज करायचे म्हणून आरची व्हॅल्यू 5. कारण एन म्हणजे टोटल संख्या आणि आर म्हणजे त्यापैकी किती. टोटल 5 दिले आणि 5च्या 5ही अरेंज करायचे. तर 5P5, आत्ताच मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितला बघा. NPN काय असतो, एन फॅक्टोरियल. बघा, एन आणि आर या व्हॅल्यू जर सेम असेल तर काय उत्तर येणार, एन फॅक्टोरियल. इथे पण तेच झालंय, 5 सेम आलं तर काय लिहिणार आपण, 5 फॅक्टोरियल. बघा, सेम सेम आलं तर 5 फॅक्टोरियल. आणि 5 फॅक्टोरियलची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. 5 फॅक्टोरियल काय असतो, 120. म्हणजे बघा, दिल्ली या शब्दातील अक्षरं जर तुम्ही वेगवेगळ्या जागेवर अरेंज करत गेले, वेगवेगळ्या प्रकारे यांच्या अरेंजमेंट केल्या, तर टोटल असा किती अरेंजमेंट होतील किंवा टोटल असे किती शब्द बनवू शकतात, तर 120 प्रकारे हे अरेंज होतील किंवा 120 वेगवेगळे शब्द यातून तयार होऊ शकतात. बघा, दिल्ली या शब्दातील अक्षरं वेगवेगळ्या प्रकारे अरेंज केले तर टोटल 120 शब्द तयार होऊ शकतात किंवा 120 प्रकारे हे अरेंज होऊ शकतात. ठीक आहे. येस, अशा प्रकारचा क्वेश्चन येतो. आय होप आता क्लिअर झालं असेल हे. ठीक आहे. बघा, आपण सिम्पली काय करणार आहे, सपोज आपल्याला एक्झामला क्वेश्चन आला तर आपण काय करणार, दिल्ली. ठीक आहे, दिल्ली या शब्दात किती अक्षर आहे ते मोजा. 1, 2, 3, 4, 5. मग आपला आन्सर असेल 5 फॅक्टोरियल. ठीक आहे, फक्त अक्षर मोजा, 1, 2, 3, 4, 5. आन्सर आपण लिहिणार 5 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल म्हणजे 120, हे तर आपण पाठ केले. ठीक आहे, 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1, 120. इतकं सोपं आहे, फक्त अक्षर मोजा, तितके फॅक्टोरियल, उत्तर आलं 120. ऑल राईट, ओके. आय होप आता क्लिअर झालं असेल. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. कम्प्युटर या शब्दातील अक्षरांचा प्रत्येकी एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार करता येतील. तर बघा, शब्द आहे कम्प्युटर. कम्प्युटर या शब्दातील अक्षर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे अरेंज करायचे आणि ठरवायचे असे किती शब्द तयार होतील. तर बघा, किती शब्द, अक्षर किती आहेत ते मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ठीक आहे. कम्प्युटर या शब्दात टोटल 8 अक्षर आहेत. तर आपला आन्सर काय असेल, 8 फॅक्टोरियल. आणि 8 फॅक्टोरियलची व्हॅल्यू असते 10,820 वेगवेगळे शब्द तयार होतील. ठीक आहे. 8 फॅक्टोरियल म्हणजे 8 गुणिले 7 गुणिले 6 गुणिले 5
अप टू 1 पर्यंत गुणाकार केला तर हा गुणाकार तुम्हाला मिळेल 10,820. बघा 8 फॅक्टोरियल म्हणजे काय, 8 गुणिले 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1, या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे 8 फॅक्टोरियल. आणि 8 फॅक्टोरियल हा गुणाकार तुम्हाला काय मिळेल 10,820. हे सगळे 8 फॅक्टोरियल पर्यंतचे सगळे नंबर शक्यतो पाठच करून ठेवा, म्हणजे आपण डायरेक्टली आन्सर क्लिक करू शकतो की 10,820. ठीक आहे, ऑलराईट. चला नेक्स्ट क्वेश्चन. बॉम्बे या शब्दातील अक्षरांचा प्रत्येकी एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार करता येतील? ठीक आहे, बॉम्बे या शब्दातील अक्षर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे अरेंज करायचे आणि किती शब्द बनतील हे आपल्याला ठरवायचे. ठीक आहे, तर आपण पहिलं काम काय करणार, तर अक्षर मोजणार. तर 1 2 3 4 5 6 अक्षर, जे आपण लिहिणार 6 फॅक्टोरियल. ठीक आहे, आपण काय सांगणार 6 फॅक्टोरियल. आता बघा, आपल्याला वाटेल आन्सर आहे 6 फॅक्टोरियल म्हणजे 720, बट हे आन्सर चुकलेलं असणार आहे. ठीक आहे, हे आन्सर चुकीचं असेल. बऱ्याच जणांना वाटेल की 6 फॅक्टोरियल म्हणजे 720. का चुकेल, तर बघा बॉम्बे या शब्दात बी हे अक्षर रिपीट झाले. ठीक आहे, बी हे अक्षर रिपीट झाले. सपोज मी हा बी इकडे आणला आणि हा बी इकडे आणला. ठीक आहे, दोन बीची जागा बदलली. BOMBAY. तर तुम्ही असं म्हणाल का हे दोन वेगवेगळे शब्द आहेत? राईट, आपण असं म्हणणार का की वरचा बॉम्बे हा शब्द वेगळा आहे, खालचा बॉम्बे हा शब्द वेगळा आहे, असं आपण म्हणू शकतो का? तर ऑब्वियसली नॉट. आपण हे असं नाही म्हणणार, आपण म्हणणार दोन्ही एकच शब्द आहे. ठीक आहे, मग बघा, जेव्हा एखाद्या शब्दात दोन अक्षरे ही रिपीट झालेली असतात. ठीक आहे, एखाद्या शब्दातील दोन अक्षरे जर रिपीट झालेली आहेत, तर रिपीट झालेली असल्यास आपण काय करणार, जितक्या वेळा ते अक्षर रिपीट झाले तितक्या फॅक्टोरियलने डिव्हाइड करणार. कारण हा बीचं जागा बदलून हा काही नवीन शब्द नसतो, हा तोच शब्द आहे. आणि मग आपण जर 6 फॅक्टोरियल लिहिलं तर त्यात ही काउंटिंग जास्त होऊन जाते. ठीक आहे, या बीची जी जागा बदलून आपण जो शब्द तयार केला ही काउंटिंग जास्त भरते. म्हणून आपण काय करणार की दिलेलं जे आहे, म्हणजे या शब्दात 6 अक्षरं आहे म्हणून 6 फॅक्टोरियल लिहिलं आणि यानंतर याला आपण भाग देणार की बी हे अक्षर दोनदा आले. ठीक आहे, बी हे अक्षर दोनदा रिपीट झाले, मग आपण याला 2 फॅक्टोरियलने भाग देणार. ठीक आहे, एखादं अक्षर किती वेळा रिपीट झालंय तितक्या फॅक्टोरियलने भाग द्या. मग 6 फॅक्टोरियल. बघा, डायरेक्ट 6ला 2ने भाग देणं हे चुकीचं आहे. आधी 6 फॅक्टोरियल म्हणजे काय, तर 720 भागिले 2 फॅक्टोरियल म्हणजे काय, 2, आणि मग आता भाग द्या. किती येणार, 360. 360. तर बघा, सिंपल ट्रिक आहे. दिलेल्या शब्दात 6 अक्षर आहे म्हणून 6 फॅक्टोरियल. यानंतर एखादं अक्षर रिपीट झालंय का, तर हो, बी हे दोनदा रिपीट झालंय, जे आपण 2 फॅक्टोरियलने डिव्हाइड करणार. 6 फॅक्टोरियलची व्हॅल्यू मिळते 720, 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 2, म्हणजे उत्तर येते 360. ठीक आहे, असे 360 वेगवेगळे शब्द बॉम्बे या शब्दातील अक्षरांपासून तयार होऊ शकतात. ओके, व्हेरी गुड. चला नेक्स्ट वन. पुढचा शब्द आहे ॲपल. या शब्दातील अक्षरांचा प्रत्येकी एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार करता येतील? तर बघा, ॲपल. ॲपल, अगेन शब्द मोजा, किती शब्द आहेत, 1 2 3 4 5, 5 अक्षरं आहेत, मग आपण लिहिणार 5 फॅक्टोरियल. आणि यानंतर शब्दाकडे बघून विचार करा, यातील एखादं अल्फाबेट किंवा कोणी रिपिटेशन झालंय का? येस, तर ए हा दोनदा रिपीट झालाय. राईट, ए हे अक्षर दोनदा रिपीट झालंय म्हणजे याला आपण 2 फॅक्टोरियलने डिव्हाइड करणार. आता कॅल्क्युलेशन, 5 फॅक्टोरियलची व्हॅल्यू असते 120, 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू आहे 2, म्हणजे काय येणार 60. ठीक आहे, तर असे 60 वेगवेगळे शब्द तयार होऊ शकतात. 60 वेज. ठीक आहे, 60 वेगवेगळे शब्द इथे तयार होऊ शकतात. ऑल राईट, चला जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. नेक्स्ट वन. नेक्स्ट शब्द आहे कॉफी. ठीक आहे, कॉफी. यातून अक्षर बदलून किती शब्द तयार होऊ शकतात? तर बघा,
शब्द मोजणार, अक्षर मोजणार. 1 2 3 4 5 6. मग आपण लिहिणार 6 फॅक्टोरियल डिवाइड बाय. आता नीट लक्ष द्या, यात एफ दोनदा रिपीट झालाय, ई दोनदा रिपीट झालाय. ठीक आहे, एफ दोनदा रिपीट झालाय आणि ई दोनदा रिपीट झालाय. काही जण 2 अधिक 2 4 फॅक्टोरियलने डिवाइड करतात, जे चुकीचं आहे. ठीक आहे, एफ दोनदा रिपीट झालाय, एफसाठी सेपरेट 2 फॅक्टोरियल लिहा गुणिले. तो ई दोनदा रिपीट झालाय, ई साठी सेपरेट 2 फॅक्टोरियल लिहा. दोघांसाठी डायरेक्ट 2 अधिक 2 4 फॅक्टोरियल लिहिणं साफ चुकीचं आहे. काय करायचंय, एफ दोनदा रिपीट झालं 2 फॅक्टोरियल, ई दोनदा रिपीट झाला वेगळा 2 फॅक्टोरियल. प्रत्येकाचं जे काही लिहायचं ते वेगवेगळं लिहायचं. ठीक आहे, मग 6 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय आहे 720. 2 फॅक्टोरियल व्हॅल्यू आहे 2. 2 फॅक्टोरियल व्हॅल्यू आहे 2. 2 गुणिले 2 4. 4ने 720ला भाग दिला तर कितीचा जातो 180. ठीक आहे, 180 वेगवेगळे शब्द यातून तुम्ही तयार करू शकतात. ठीक आहे, सो इथे लक्षात ठेवा, फक्त जितके अल्फाबेट जितक्या वेळा रिपीट होणार तितके फॅक्टोरियल आपल्याला नोट डाऊन करायचे. तो काय येणार 180 वेगवेगळे शब्द कॉफी या शब्दातून तयार होऊ शकतात. ठीक आहे, ऑल राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट मोस्ट इंटरेस्टिंग क्वेश्चन आणि प्रिव्हियस इयरला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, STI मुख्य परीक्षा 2011ला विचारला गेलेला प्रश्न आहे आणि अंकांचा प्रश्न आहे. तर बघा, क्वेश्चन आहे 1 2 3 4 या अंकांचा वापर एकदाच करून तयार होणाऱ्या 4 अंकी संख्या किती. ठीक आहे, या अंकांचा वापर एकदाच करून तयार होणाऱ्या 4 अंकी संख्या किती. तर आपल्याला जी संख्या बनवायची ती 4 अंकी संख्या हवीत. 4 अंकी संख्या म्हणजे आपल्याकडे 4 जागा असतात, बरोबर. या 4 जागांवर एक एक अंक असतो आणि अशी 4 अंकी संख्या तयार होते. ठीक आहे, आता आपल्याला हे जे अंक दिलेत 1 2 3 4, हा प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे. ठीक आहे, प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे. म्हणजे बघा, सपोज मी या जागेचा विचार केला, या जागेवर ठेवण्यासाठी माझ्याकडे 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे. बघा, 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे. हे 4 पर्याय माझ्याकडे अवेलेबल आहे. 4 पैकी मला कुठला तरी एक अंक इथे ठेवायचा आहे. ठीक आहे, या 4 पैकी कुठला तरी एक अंक मला या जागेवर ठेवायचा आहे. म्हणजे या जागेसाठी माझ्याकडे 4 पर्याय आहे. 4 पैकी एक अंक मला इथे सिलेक्ट करायचा आहे. काय म्हणते मी, मला इथे सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे मी कॉम्बिनेशनचा विचार करते. ठीक आहे, या जागेसाठी 4 पैकी एक हवाय, म्हणजे काय, कॉम्बिनेशनचा विचार आपण करतोय. मग 4 पैकी एक बघा, NC1 काय लिहिलं होतं आपण, N. मग 4 पैकी एक म्हणजे काय येणार 4. ठीक आहे, 4 पैकी एक म्हणजे काय येणार 4. म्हणजे ही जागा 4 प्रकारे भरली जाऊ शकते. ठीक आहे, ही जागा किती प्रकारे भरली जाऊ शकते, तर 4 वेगवेगळ्या प्रकारे ही जागा भरली जाऊ शकते. ठीक आहे, आता बघा, पहिली जागा तुम्ही भरली. ठीक आहे, पहिल्या जागेवर या 4 पैकी कुठला तरी एक अंक सेट झाला, राईट. या जागेवर या 4 पैकी कुठला तरी अंक सेट झाला. बघा, मी जे बोलते माझं प्रत्येक वर्डिंगकडे लक्षात ठेवा. हा प्रत्येक वर्ड खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, बघा, पहिल्या जागेवर या 4 पैकी एक अंक वापरला म्हणजे पहिली जागा सेट झाली, म्हणजे 4 पैकी एक अंक वापरला गेला. आपल्याला क्वेश्चनने सांगितलंय की एक अंक एकदाच वापरायचा आहे. म्हणजे पुढच्या जागेसाठी आपल्याकडे 3 ऑप्शन आता राहिलेत, कारण एक अंक तर वापरला गेला, राईट. एक जागा भरली म्हणजे एक अंक वापरला गेला. म्हणजे पुढच्या जागेसाठी माझ्याकडे 3 ऑप्शन शिल्लक आहे, राईट. 3 ऑप्शनपैकी मला इथे एक ठेवायचं आहे. म्हणजे 3 पैकी एकचं सिलेक्शन करायचं आहे. मग 3 पैकी एकचं सिलेक्शन किती प्रकारे होईल, तर 3 प्रकारे. ठीक आहे, किती प्रकारे होणार, 3 प्रकारे, राईट. आता बघा, दुसरी जागा देखील भरली गेली. 2 जागा भरल्यात म्हणजे 2 अंक वापरून झालेत,
ठीक आहे. मग पुढच्या जागेकडे आपण मोर्चा वळवला तर पुढच्या जागेसाठी आपल्याकडे 2 ऑप्शन शिल्लक आहे. बघा, 2 जागा आत्तापर्यंत भरल्या म्हणजे 2 अंक वापरले गेले. ते आपल्याला पुन्हा वापरता येणार नाही कारण 1 अंक एकदाच वापरायचा आहे. मग पुढच्या जागेसाठी आपल्याकडे 2 अंक उरलेत. त्या 2 अंकांपैकी कुठला तरी एक आपण इथे वापरणार. ते या जागेसाठी आपण 2 प्रकारे सिलेक्शन करणार. ठीक आहे. 2 पैकी एकाचं सिलेक्शन किती प्रकारे होईल तर 2 प्रकारे. आणि त्याच्या पुढे एकच अंक आपल्याकडे शिल्लक राहिला. ठीक आहे. एकच अंक शिल्लक राहिला तो आपण इथल्या जागेसाठी वापरणार. सो एक प्रकारे त्या जागेचं सिलेक्शन होणार. मग असे किती संख्या तयार होऊ शकतात तर बघा 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 ते काय येणार 4 गुणिले 3 12 गुणिले 2 हे होणार 24 वेगवेगळ्या संख्या इथे तयार होऊ शकतात. ठीक आहे. 24 वेगवेगळ्या संख्या इथे तयार होऊ शकतात. बघा मी पुन्हा सांगते लॉजिक खूप इझी आहे. आपल्याला 4 अंकी संख्या बनवायची मग 4 जागा बनवा. आपल्याकडे टोटल 4 अंक आहेत. ठीक आहे. 4 पैकी 1 अंक इथे ठेवायचा. म्हणजे 4 ऑप्शन आहे. ठीक आहे. या जागेसाठी 4 ऑप्शन आहे. त्यापैकी 1 अंक आपल्याला इथे ठेवायचा आहे. म्हणजे ही जागा 4 प्रकारांनी भरली जाऊ शकते. आता पुढची जागा. एक जागा भरली गेली म्हणजे 1 अंक वापरला गेला. ठीक आहे. मग तो अंक आपण पुढे वापरू शकणार नाही. म्हणजे पुढच्या जागेसाठी आपल्या हातात 3 अंक शिल्लक राहिले. त्या 3 पैकी कुठला तरी एक अंक आपण इथे ठेवून देणार आणि जागा भरणार. मग 3 पैकी 1 अंक आपण ठेवणार म्हणजे 3 पैकी एका अंकाचं आपण सिलेक्शन करतोय. किती प्रकारे होईल? 3 प्रकारे. आता 2 जागा भरल्या म्हणजे 2 अंक वापरून झालेत. ते आपल्याला पुढे वापरता येणार नाही. मग पुढच्या जागेसाठी आपल्याकडे 2 अंक शिल्लक आहेत. त्या 2 पैकी 1चा वापर करायचा आहे. म्हणजे या जागेसाठी 2 पर्याय आहेत आपल्याकडे, राईट? आणि मग शेवटच्या जागेसाठी उरलेला 1 अंक आपण वापरणार आणि या सगळ्यांचा गुणाकार करा तर काय मिळेल 24. ठीक आहे. हे इतकं साधं लॉजिक आहे 24. तर ऑप्शन सी विल बी करेक्ट आन्सर 24. ठीक आहे. ओके. ऑलराईट. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. MPSC प्री 2016ला विचारला गेलेला प्रश्न आहे की 3, 4, 5, 6 आणि 7 यापैकी एका वेळी फक्त कोणतेही 4 अंक वापरून किती 4 अंकी भिन्न संख्या तयार होऊ शकतात. बघा अगेन सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला पडला पाहिजे की आपल्याला किती अंकी संख्या बनवायची आहे 4 अंकांची म्हणजे 4 जागा आपल्याला भरायच्या आहेत. आणि या 4 अंकांसाठी आपल्याकडे 4 जागांसाठी आपल्याकडे 5 सदस्य आहेत. ठीक आहे. 4 जागा भरायच्या आहेत. सदस्य 5 आहेत. प्रत्येकाला एका वेळी एकच निवडायचं आहे. ठीक आहे. प्रत्येक नंबरमध्ये रिपिटेशन नकोय. एका वेळी एकच अंक आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे. रिपिटेशन याचं करायचं नाहीये. तर बघा टोटल तुमच्याकडे 5 सदस्य आहेत. त्यापैकी तुम्हाला इथे 1 घ्यायचा आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या हातात 5 ऑप्शन आहे त्यापैकी 1 निवडायचा आहे. 5 पैकी एकाची निवड म्हणजे 5C1 किती येणार 5. या जागेसाठी 5 ऑप्शन. बघा फक्त असा विचार करायचा या जागेसाठी किती ऑप्शन आहे आपल्याकडे. बाकी काही विचार करायचा नाही म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे. की या जागेसाठी आपल्या हातात किती पर्याय आहेत एवढाच विचार करायचा. मग पहिल्या जागेचा विचार केला टोटल 5 मेंबर आहे 5 अंक आहे म्हणजे या जागेसाठी आपल्या हातात 5 ऑप्शन आहे. आता एक जागा भरली 1 अंक इथे सेट झाला. तो अंक आपल्याला पुढच्या जागेसाठी वापरता येत नाही. मग 5 पैकी 1 केला म्हणजे उरले 4 अंक. म्हणजे या जागेसाठी आपल्या हातात 4 पर्याय शिल्लक आहे. मग 4 लिहा. पुढच्या जागेसाठी आपल्या हातात किती पर्याय शिल्लक राहिले तर 2 वापरले गेले म्हणजे अजून 3 अंक बाकी आहेत. ठीक आहे. मग 3 लिहा. आणि त्याच्या पुढच्या जागेसाठी 2 अंक शिल्लक राहिले. त्या 2 पैकी 1 वापरायचा म्हणजे 2 पर्याय आहेत आपल्याकडे. 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 हा गुणाकार. बेत्रिक 6 गुणिले 4 24 गुणिले 5 120. ठीक आहे. तर बघा अशा 120 वेगवेगळ्या संख्या तयार होतात. फक्त असा विचार करा पहिल्या जागेसाठी किती अंक आहेत आपल्याकडे 5. 5 पर्याय. दुसऱ्या जागेसाठी 1 पर्याय गेला म्हणजे उरलेले 4. तिसऱ्या जागेसाठी 5 पैकी 2 अंक वापरले गेले म्हणजे पर्याय उरले 3. आणि चौथ्या जागेसाठी किती ऑप्शन राहिले तर 3 जागा भरल्या म्हणजे 5 पैकी 3 अंक वापरले गेले मग उरले 2. ते इथे आणि गुणाकार करून टाका उत्तर येणार 120.
ठीक. ऑलराईट. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. नेक्स्ट वन. 2, 3, 5, 6, 7 आणि 9 या अंकांपासून 5ने भाग जाणारी आणि कोणताही अंक पुन्हा न येता अशा 3 अंकी किती संख्या तयार होऊ शकतील? बघा, क्वेश्चन किती सुंदर आहे की आपल्याला सगळ्यात आधी प्रश्न करायचा, किती अंकी संख्या बनवायची आहे? 3 अंकी. मग 3 जागा लिहू आपण. आता त्यांची कंडिशन काय दिली आहे, ही जी 3 अंकी संख्या बनेल हिच्यासाठी तुम्हाला हे अंक वापरायचे, ठीक आहे. एकूण 6 अंक तुम्हाला वापरायचे, पण जी संख्या बनेल ती 5ने भाग जाणारी असावी, ठीक आहे. जी संख्या बनेल ती 5ने भाग जाणारी संख्या असावी. म्हणजे बघा, 5ने भाग जाणारी संख्या. मग 5ची कसोटी आपल्याला माहीत पाहिजे. कुठल्या संख्येला 5ने भाग जातो? तर ज्या संख्येच्या एकक स्थानी, ठीक आहे, युनिट प्लेसला 0 किंवा 5 हे अंक असतात, त्याच संख्येला 5ने भाग जातो. बरोबर. ज्या संख्येच्या एकक स्थानावर 0 किंवा 5 हे अंक असतील, त्या संख्येला 5ने पूर्ण भाग जातो. राईट. मग आता एकक स्थान म्हणजे हे शेवटची प्लेस असते. राईट. या प्लेसवर तुम्हाला 0 किंवा 5 असं ठेवायचं आहे. मग तुमच्या ऑप्शनमध्ये चेक करा. तुमच्या ऑप्शनमध्ये 0 आहे का? नाही. ऑप्शन जे 5 तुम्हाला अंक वापरायचे त्यात 0 नाही आहे. त्यात 5 आहे का? हो. तर या जागेवर तुम्ही फक्त 5 हा अंक वापरू शकतात. राईट. या जागेवर तुम्ही कुठला अंक वापरू शकतात? 5 हा अंक वापरू शकतात. म्हणजे ही जागा एक प्रकारे भरली जाते. बघा, 5 हा एकच ऑप्शन तुमच्याकडे आहे. 5ने भाग जाणारी संख्या हवी म्हणजे काय? एकक स्थानावर 5 किंवा 0 हवा. पण दिलेल्या सेटमध्ये 0 तर घ्यायचा नाहीये. मग फक्त 5 आपण घेऊ शकतो. म्हणजे या जागेसाठी तुमच्याकडे एकच चॉईस आहे, एकच ऑप्शन आहे की इथे तुम्हाला कंपल्सरी 5 ठेवायचा आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला कंपल्सरी 5 ठेवायला लागेल. राईट. तरच तो जी काही संख्या बनेल तिला 5ने भाग जाणार आहे. मग या जागेसाठी आपल्याकडे एकच पर्याय आहे की इथे फक्त आणि फक्त 5च बसणार. 5 शिवाय दुसरा कुठलाही अंक इथे बसू शकत नाही. म्हणजे या जागेसाठी एकच पर्याय शिल्लक आहे. आता पुढच्या जागेकडे जाऊया आपण. राईट. हे जे दिलेले अंक आहेत, टोटल किती पर्याय आहेत, किती अंक आहेत? तर तुमच्याकडे 6 अंक आहे. त्यापैकी पहिल्या जागेवर 5 फिक्स झाला किंवा एक अंक इथे वापरला गेला. मग पुढच्या जागेसाठी दिलेल्या 6 अंकांपैकी 5 अंक तुमच्या हातात शिल्लक आहे. ठीक आहे. 5 अंक तुमच्या हातात शिल्लक आहे. आणि मग आता या 5 पैकी इथे एक वापरा. किती प्रकारे वापरला जाईल? 5 प्रकारे. आणि मग आता शेवटच्या जागेचा विचार करूया. 2 जागा भरल्या म्हणजे टोटल 6 अंक दिलेले आहे. त्यापैकी 2 अंक यूज झालेत म्हणजे उरले 4 अंक. ठीक आहे. 6 अंक तुम्हाला दिलेले आहे. तुम्ही 2 जागा फिलअप केल्या तर उरले किती? एका जागेसाठी तुमच्याकडे आता 4 अंक हातात राहिले, 4 पर्याय हातात राहिले. मग 4 लिहा. 4 गुणिले 5 गुणिले 1 काय येणार? 20. 4 गुणिले 5 गुणिले 1 उत्तर येणार 20. बघा, खूप सोपं आहे. काहीही टफ असं नाहीये. फक्त लॉजिक लक्षात घ्या काय करायचंय आपल्याला. ठीक आहे. ऑलराईट. चला आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. नेक्स्ट आपण बोलतोय आता कॉम्बिनेशन म्हणजे सिलेक्शनच्या क्वेश्चनकडे. ठीक आहे. कॉम्बिनेशन किंवा सिलेक्शनचे क्वेश्चन. आतापर्यंत आपण परम्युटेशनचे बघितले, आता कॉम्बिनेशनच्या क्वेश्चनला बघूया. चला, फर्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. हा क्वेश्चन MPSC प्री 2016ला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे बघा. बघा, 6 पुरुष व 5 महिला यांच्या गटातून 5 सदस्यीय समिती स्थापन करायची आहे. यातून 3 पुरुष व 2 महिला असतील अशी समिती किती प्रकारे तयार करता येईल? बघा, एक समिती आपल्याला बनवायची आहे. तर आपल्याकडे मेंबर्स किती आहे? बघा, 6 पुरुष आहेत. ठीक आहे. 6 पुरुष आहेत आणि
5 महिला सदस्य आपल्याकडे आहेत. ठीक आहे, 6 पुरुष आणि 5 महिला म्हणजे टोटल असे 11 लोक आहेत. ठीक आहे. आता या 11 लोकांपैकी आपल्याला जी काही समिती बनवायची आहे, ठीक आहे, ही जी काही समिती आपण बनवणार आहेत, यात आपल्याला 5 सदस्य हवेत. ठीक आहे, 11 पैकी किती हवेत? 5 सदस्यांची समिती बनवायची. पण समिती कशी बनवायची आहे? तर समितीत 3 पुरुष आणि 2 महिला असल्या पाहिजे. 5 लोक कसे घ्यायचे? तर 3 पुरुष आणि 2 महिला. ठीक आहे, 3 पुरुष आणि 2 महिला अशी समिती आपल्याला बनवायची आहे. ठीक आहे, आपल्याकडे काय 6 पुरुष आणि 5 महिला आहे, म्हणजे 11 सदस्य आहे. त्यापैकी समितीसाठी आपल्याला 5 सदस्यांची निवड करायची आहे आणि हे 5 सदस्यांमध्ये 3 व्यक्ती हे पुरुष असावेत, तर 2 व्यक्ती या महिला सदस्य असाव्यात, असं आपलं कंडिशन आहे. आता बघा समिती कशी स्थापन करायची. तर पुरुष आहेत 6. 6 पैकी आपल्याला समितीत नेमायचे 3. ठीक आहे, 6 पैकी समितीत किती नेमायचे आहेत? तर 3 पुरुष आपल्याला नेमायचे आहेत. म्हणजे त्या 6 पुरुषांपैकी 3 पुरुषांचं आपल्याला सिलेक्शन करायचं. राईट, की या 6 पैकी कोणते 3 घ्यायचे? काय करतोय आपण? सिलेक्शन करतोय. 6 पैकी कोणते 3 घ्यायचेत? काय करतोय आपण? सिलेक्शन करतोय. मग 6 पैकी 3चं सिलेक्शन बघा, काय म्हणते मी? सिलेक्शन. सिलेक्शन म्हणजेच काय? कॉम्बिनेशन, जे आपण कसं लिहितो? NCR. राईट. मग मी तेच लिहिलं की टोटल 6 पुरुष आहे, त्यापैकी मला निवडायचे 3. ते 6C3. आणि आणि किंवा आणि व किंवा अँड. ठीक आहे, असा स्वर आला की आपण गुणाकार करणार. ठीक आहे, आणि व किंवा अँड असा जेव्हा स्वर येईल तेव्हा आपण गुणाकार करणार. मग बघा, हे झालं पुरुषांचं सिलेक्शन. आता आपण स्त्रियांबद्दल बोलू, की 6 पैकी आपण 3 पुरुष निवडलेत. आता स्त्रियांची निवड करायची. तर टोटल 5 महिला आहे तुमच्याकडे, पण त्यातून 2 महिला तुम्हाला समितीमध्ये नेमायच्या आहेत. ठीक आहे, 5 महिलांपैकी 2 महिला आपण समितीसाठी बोलवणार आहोत. म्हणजे 5 स्त्रियांपैकी 2 स्त्रियांचं आपण सिलेक्शन करतोय. राईट, 5 महिलांपैकी 2 महिलांचं आपण सिलेक्शन करतोय. कसं लिहिणार ते आपण? 5C2. आणि आता फक्त आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. 6C3 किंवा 5C2 हे काय येणार? तर बघा, अगेन NCRचा फॉर्म्युला रिमाइंड करा. काय हा फॉर्म्युला? N फॅक्टोरियल डिवाइड बाय N मायनस R फॅक्टोरियल इंटू R फॅक्टोरियल. राईट, हा आहे तुमचा NCRचा फॉर्म्युला. हे आपण बघा. मग आता इथे तुम्ही फॉर्म्युला सेटअप केला तर काय येणार बघा? 6 फॅक्टोरियल भागिले 6 मायनस 3 म्हणजे काय येणार? 3 फॅक्टोरियल गुणिले 3 फॅक्टोरियल. याला गुणिले 5C2 म्हणजे काय? 5 फॅक्टोरियल. 5 वजा 2 3 फॅक्टोरियल गुणिले 2 फॅक्टोरियल. आणि आता फक्त हे आपण सॉल्व करणार. तर बघा, 6 फॅक्टोरियल व्हॅल्यू काय असते? 720. 3 फॅक्टोरियल व्हॅल्यू काय असते? 6. 3 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 6. 5 फॅक्टोरियल 120. 3 फॅक्टोरियल 6. 2 फॅक्टोरियल 2. आणि आता फक्त कॅल्क्युलेशन करा. 6 गुणिले 6 36. 36 दुने 72 म्हणजे इथे येणार 20. 6 दुने 12 आणि हा 12 कॅन्सल आउट, इथे उरणार 10. 20 गुणिले 10 किती येणार? 200. ठीक आहे, तो किती प्रकारे ही कमिटी स्थापन होऊ शकते? 6 पैकी 3 पुरुष आणि 5 पैकी 2 महिला अशी 5 सदस्यांची कमिटी किती प्रकारे स्थापन होऊ शकते? तर 200 प्रकारे ही कमिटी स्थापन होऊ शकते. ऑप्शन डी. सो बघा, 1 बाय 1 फक्त कॅल्क्युलेशन करायचे आहेत कॉन्सेप्ट समजून, वेगळं काहीही नाही आहे. ठीक आहे, तो आन्सर इज 200 प्रकारे ही कमिटी स्थापन होऊ शकते. ऑलराईट, ठीक आहे. चला, नेक्स्ट वन, नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. जर एका विशेष मुलाचा कायम समावेश करायचा असेल आणि 2 विशिष्ट मुलांना नेहमीच वगळायचं असेल, तर प्रकल्पाचे काम करण्यासाठी 15 मुलांतून 3 मुलांची निवड करण्याच्या मार्गाची संख्या निवडा. बघा, अगेन खूप खूप सुंदर क्वेश्चन हा आहे, की टोटल तुमच्याकडे 15 मुलं आहे. ठीक आहे, 15 मुलं आहे.
त्यातून आपल्याला 3 मुलं निवडायची आहेत. बघा टोटल 15 मुलं आहे आणि यातून आपल्याला 3 मुलं निवडायची आहेत. बट कंडिशन काय आहे? 3 मुलं निवडताना एक मुलगा कायम समाविष्ट करायचा आहे. म्हणजे एक मुलगा आहे त्याने स्वतःची ऑलरेडी सेटिंग लावून ठेवली. ठीक आहे. जे कोणी प्रकल्पासाठी निवड करणार आहे, प्रकल्पासाठी रिक्रुटमेंट करणार आहे, तर एका मुलाने काहीतरी लेट्स से लाच देऊन किंवा कुठल्याही प्रकारे आपली जागा फिक्स करून घेतली, की प्रकल्प तयार होत असेल तेव्हा मी असणार म्हणजे असणार. किंवा जो कोणी व्यक्ती आहे तो त्या वर्गाचा मॉनिटर आहे आणि शिक्षकांनी ठरवलंय की हा मॉनिटर मोस्ट सिन्सिअर व्यक्ती आहे. प्रकल्पात आपल्याला या मॉनिटरला घ्यायचंच आहे. याच्याशिवाय प्रकल्पाची कमिटी तयार होऊच शकत नाही. ठीक आहे. याच्याशिवाय प्रकल्पाचं काम होणारच नाही. तर मॉनिटरला आपल्याला कायम समाविष्ट करायचंच आहे. बट 2 विशिष्ट मुलांना नेहमी वगळायचं आहे. ठीक आहे. त्या क्लासमध्ये 2 थोडेसे टार्गेट मुलं असतील. या मुलांना आपल्याला प्रकल्पामध्ये घ्यायचंच नाहीये, कारण हे 2 मुलं प्रकल्पाचं काम करण्यापेक्षा प्रकल्प बिघडवून ठेवतील. मग यांना आपण कायम टाळणार आहोत, यांना वगळायचं आहे. त्या 3 मुलांच्या समितीत आपल्याला या 2 मुलांना घ्यायचंच नाहीये आणि एकाला कायम घ्यायचंय. ठीक आहे. तर असं किती प्रकारे आपण ही निवड करू शकतो. तर नीट लक्षात घ्या. 15 पैकी 3 मुलं आपल्याला हवेत. 3 मुले निवडायचीत. ठीक आहे. 3 मुलांची आपल्याला निवड करायची. बट एक ऑलरेडी सिलेक्टच झालाय, की ही व्यक्ती आपल्याला घ्यायची म्हणजे घ्यायचीच आहे. ठीक आहे. एकाचं सिलेक्शन तर माहिती का या मुलाचा समावेश आपल्याला प्रकल्पात करायचाच आहे. म्हणजे या एका जागेसाठी आपण दुसरं कोणाकडे बघणार आहे का? नाही. या जागेसाठी आपण एक विशिष्ट मुलगा सिलेक्ट करून ठेवलाय. तो ही जागा सांभाळणार म्हणजे सांभाळणार. मग 3 पैकी 1 जागा फिक्स आहे. तर यासाठी आपल्याला काहीही सिलेक्शन करायचं नाहीये. हे फिक्स आहे. कोण ती जागा सांभाळणार हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपल्याला 3 पैकी ॲक्चुअली 2 जागेसाठी सिलेक्शन करायचं आहे. ठीक आहे. ॲक्चुअली आपल्याला सिलेक्शन किती जागासाठी करायचं? 2 जागांसाठीच सिलेक्शन करायचं कारण 1 जागा तर ऑलरेडी आपली फिलअप आहे. ती आपण ठरवून ठेवलंय कोणाला घ्यायचंय. आता उरला प्रश्न किती मुलांमधून हे सिलेक्शन करायचंय? ठीक आहे. किती मुलांमधून हे सिलेक्शन करायचंय? तर क्लासमध्ये विचार करा जे 15 मुलं आहेत, त्यापैकी एक मॉनिटर आपण बाजूला काढून ठेवला, की याचं सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. एक व्यक्ती आपण बाजूला काढून ठेवला, की याचं सिलेक्शन झालेलं आहे. ठीक. मग आता उरले आपल्या हातात 14 मुलं. ठीक आहे. एक तर आपण काढून ठेवला, की याचं सिलेक्शन झालं कमिटीसाठी. मग उरले 14 मुलं. या 14 मुलांपैकी 2 टार्गेट मुलं आहेत, यांना घ्यायचंच नाहीये आपल्याला कधी. ठीक आहे. हे 2 मुलं आपल्याला कधीच प्रकल्पात नकोयत. म्हणजे आता आपल्या हातात ॲक्चुअली उरले 12 मुलं. ठीक आहे. आपल्या हातात किती उरले? 12 मुले. मग या 12 पैकी आपल्याला 2 जागांसाठी 2 मुलांची निवड करायची. राइट? 12 पैकी दोघांचं सिलेक्शन करायचं आहे. कसं लिहितोय मग आपण हे? 12C2 आणि एवढंच कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. एवढं कॅल्क्युलेशन करा. तर 12C2 म्हणजे काय येईल? 12 फॅक्टोरियल. आता फॉर्म्युला बाय हार्ट झाला असेल NCRचा. काय लिहितो आपण? n फॅक्टोरियल म्हणजे 12 फॅक्टोरियल. 12 वजा 2 म्हणजे 10 फॅक्टोरियल आणि मग लिहितो आपण 2 फॅक्टोरियल. तर 12 फॅक्टोरियल 10 फॅक्टोरियल. या दोघांच्या व्हॅल्यू आपल्याला पाठ नाहीये. मग आपण काय ट्रिक वापरणार बघा. बघा आपण कसं केलं की 12 गुणिले 11 गुणिले 10, 9, 8, 7 अप टू 1 याला मी डायरेक्ट म्हणणार 10 फॅक्टोरियल. कारण खाली डिनॉमिनेटरमध्ये पण 10 फॅक्टोरियल आहे. मग लिहिण्यात वेळ का घालायचा? वरती 12 दिसतोय, 12ला 10 पर्यंत एक्सपांड करा. म्हणजे खाली जो नंबर दिसतोय तिथपर्यंत. ते आपलं लिहायचंही काम वाचतं, वेळही वाचतो आणि इझिली आपण हे कॅन्सल आउट करून सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. मग आता फक्त 12 गुणिले 11 भागिले 2. मग 2ने इथे 12ला भाग द्या. कितीचा भाग जातो? 6चा. 6 गुणिले 11 किती झाले? 66. ठीक आहे. 6 गुणिले 11 66.
आपलं उत्तर काय येते, तर या प्रश्नाचं उत्तर येते 66, ऑप्शन 4. ठीक, ऑप्शन 4. ऑलराईट, क्लिअर होते आता. फक्त थोडासा लॉजिकली विचार करायचा आहे की आपल्याला एक्झॅक्टली कशा प्रकारे सॉल्व करायचं किंवा कसं लॉजिक वापरतो हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. व्हेरी नाईस. नेक्स्ट टॉपिक आपण बघतोय प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी म्हणजेच काय, संभाव्यता किंवा शक्यता. ठीक आहे, प्रोबॅबिलिटी म्हणजे असतं संभाव्यता किंवा ज्याला आपण शक्यता असं म्हणतो. हा पूर्णतः टॉपिक बेस आहे तुमच्या परमिटेशन अँड कॉम्बिनेशनच्या कॉन्सेप्ट. फक्त इथं वेगळी गोष्ट काय आहे, तर इथे कुठल्याही गोष्टीची प्रोबॅबिलिटी की कुठल्याही एक्सपेरिमेंट म्हणणार आपण याला, काय म्हणणार, रँडम एक्सपेरिमेंट. पी ऑफ ए म्हणजे असतो रँडम एक्सपेरिमेंट, म्हणजे हे होईल की नाही याची शक्यता किती, तर हे आपण कसं लिहिणार, एन ऑफ ए डिवाइड बाय एन ऑफ एस. ठीक आहे, एन ऑफ ए डिवाइड बाय एन ऑफ एस ही असेल प्रोबॅबिलिटी. आता एक्झॅक्टली एन ऑफ एस काय आहे, तर एन ऑफ एस म्हणजे टोटल आउटकम. ठीक आहे, टोटल आउटकम. आणि एन ऑफ ए म्हणजे असतो एक्सपेक्टेड आउटकम. ठीक आहे, एक्सपेक्टेड आउटकम. तर टोटल आउटकम म्हणजे काय, म्हणजे मी एक एक्झाम्पल देते. सपोज मी एक कॉइन टॉस केला. ठीक आहे, एक कॉइन टॉस केला, एक कॉइन आपण वर फेकला. आता तो फेकलेला कॉइन काय तुम्हाला आउटकममध्ये काय दाखवेल किंवा त्या कॉइनवर काय येईल, तर त्या कॉइनवर एकतर तुम्हाला छापा दिसेल किंवा काटा दिसेल, म्हणजे हेड दिसेल किंवा टेल दिसेल. म्हणजे दोन आउटकम त्याचे पॉसिबल असतील, राईट. एकतर हेड येईल किंवा टेल येईल, छापा किंवा काटा, म्हणजे दोन आउटकम दिसतील. बट मला एक्सपेक्टेड आहे जो फेकलेला कॉइन आहे त्याने छापा दाखवावा. ठीक आहे, त्यावर काय यावं, हेड यावं, हे माझं एक्सपेक्टेशन आहे. मग मी जे एक्सपेक्ट करते ते एक आउटकम एक्सपेक्ट करते. ठीक आहे, हेड हा एकदाच येऊ शकतो ना, बघा हे असे दोन आउटकम येतील एक कॉइन फेकल्यावर. बट माझं काय एक्सपेक्टेशन आहे की हेड यावा. मग हेड यावा हा हे एकच आउटकम मला मिळतंय. मग हे एक आउटकम मिळण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, 1/2, 1/2. 1/2 हे फ्रॅक्शनमध्ये झालं, पर्सेंटेजमध्ये काय, 50%. बघा, एक कॉइन टॉस केला तर त्यावर हेड मिळेल याची शक्यता किती आहे, तर 1/2 म्हणजेच 50%. ठीक आहे, मग बघा अगेन परमिटेशन कॉम्बिनेशनवर पूर्णतः बेस आहे. तर प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस हा फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे. बाकी सगळ्या कॉन्सेप्ट आपण परमिटेशन कॉम्बिनेशनच्या यूज करणार आहे. ठीक आहे, चला क्वेश्चन बघूया आपण. पहिला क्वेश्चन. एका वर्गात 15 मुले व 10 मुली आहेत. त्यातील 3 जणांची यादृच्छिकपणे निवड केली असता एक मुलगी व 2 मुलांची निवड होण्याची शक्यता किती. बघा आता प्रोबॅबिलिटीज आपल्याला शोधायची आहे. शक्यता या शब्दावरनं काय कळलं की मला काय शोधायची, प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, आणि प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ ए म्हणजे काय, जे माझं एक्सपेक्टेशन आहे त्यानुसार किती आउटकम येतील. आणि एन ऑफ एस म्हणजे काय, त्या प्रयोगात किंवा त्या एक्सपेरिमेंटमध्ये एकूण किती आउटकम असतील, हे म्हणजे एन ऑफ एस. ठीक आहे, आता बघा कसं शोधायचं एन ऑफ एस काय आणि एन ऑफ ए काय असेल. तर वर्गात 15 मुलं आणि 10 मुली आहेत. बघा 15 मुलं बॉय लिहूया आपण आणि 10 मुली आहेत, 10 गर्ल आहेत. यापैकी आपल्याला किती निवडायचे, 3 व्यक्ती. ठीक आहे, यापैकी मला किती हवेत, 3 स्टुडंट. म्हणजे टोटल किती आहेत आपल्याकडे, बघा 15 बॉईज आणि 10 गर्ल्स म्हणजे टोटल 25 स्टुडंट आहेत. ठीक आहे, 25 आणि 25 पैकी मला किती निवडायचे, 3. ठीक आहे, 25 स्टुडंटपैकी मला 3 मुलांची एक कमिटी बनवायची आहे. मग 25 पैकी तिघांची निवड करायची आहे. टोटल आहे 25. 25 पैकी तिघांची निवड हा असेल आपला एन ऑफ एस. 25 पैकी तिघांची निवड. ठीक, हा असेल एन ऑफ एस. आता एन ऑफ ए काय असेल बघा, एन ऑफ एचा आपण विचार करूया. बघा अगेन वर्गात 15 मुलं, 15 बॉईज आणि 10 गर्ल्स आहेत.
मला तिघांची निवड करायची. ठीक आहे, तिघांची निवड करायची. पण निवड कशी करायची? ही निवड करताना माझं एक्सपेक्टेशन काय आहे? तर निवड करताना त्यात एक मुलगी आणि 2 मुलं असायला हवे. बघा क्वेश्चन काय सांगतोय, तुम्ही 3 मुलं निवडा. पण आपल्याला ती कमिटी किंवा 3 मुलं निवडायचं एक्सपेक्टेशन काय आहे? तर त्यात 1 मुलगी आणि 2 मुलं, 2 बॉईज आणि 1 गर्ल असायला हवी. हे माझं एक्सपेक्टेशन झालं, की मला कमिटीत ही कंडिशन आहे. मला अशा प्रकारे ही कमिटी बनवायची, की 2 मुलं आणि 1 मुलगी असं मिळून 3 व्यक्ती हवेत. मग बघा 2 मुलं मला हवेत. टोटल मुलं 15 आहेत. 15 पैकी 2 म्हणजे कसं येणार हे 15C2 आणि 1 मुलगी हवी. टोटल 10 मुली आहेत. त्यापैकी 1 मुलगी मला निवडायची म्हणजे 10C1. तर हे आपण मध्ये अँड आला म्हणजे काय गुणाकार करणार आणि हे जे काही येईल हे असेल तुमचं एन ऑफ ए. ठीक आहे, हे काय एन ऑफ ए. बघा टोटल 15 आणि 10 25 विद्यार्थी आहे. 25 पैकी कुठलेही 3 निवडा. हे काय झालं तुमचं एन ऑफ एस. हे किती प्रकारे 3 विद्यार्थी निवडले जाऊ शकतात. बट एन ऑफ ए काय सांगतो की या तिघांचं डिस्ट्रीब्युशन कसं असावं. तिघं असतील पण कसे, तर तिघांपैकी 2 मुलं हवेत, 1 मुलगी हवी. ठीक आहे, मग माझं जे एक्सपेक्टेशन असं आहे ते म्हणजे एन ऑफ ए. आता हे आपल्याला शोधायचं. बघा एन ऑफ एसची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा एन ऑफ एची. एन ऑफ एस काय येईल बघा, 25C3 म्हणजे काय 25 फॅक्टोरियल भागिले 25 वजा 3 काय येणार 22 फॅक्टोरियल गुणिले 3 फॅक्टोरियल. आता कॅल्क्युलेशन करताना काय करणार, वरती 25 खाली 22 आहे. मग मी 25ला 22 पर्यंत स्प्लिट करणार, कारण फॅक्टोरियल काढणं मला पॉसिबल नाही आहे. मग 22 फॅक्टोरियलपर्यंत आपण स्प्लिट करूया. डिवाइड बाय 22 फॅक्टोरियल गुणिले 3 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 6. 22 फॅक्टोरियल कॅन्सल. 6ने 24ला भाग दिला, 4चा भाग बसला. राईट, जे एन ऑफ एसची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, तर बघा एन ऑफ एस काय मिळाला 25 गुणिले 4 गुणिले 23. हे पुढे कॅल्क्युलेट करायची गरज नाही, आपण सध्या ॲज इट इज ठेवूया. ठीक आहे, गुणाकार करायची गरज नाही. का नाही, तर हे तुम्हाला पुढच्या स्टेपमध्ये कळेल. असंच एन ऑफ ए देखील कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, एन ऑफ ए कॅल्क्युलेट करा. एन ऑफ ए 15C2 लावा एक्सपान्शन 15C2 फॉर्म्युला अप्लाय करा 15 फॅक्टोरियल. C2 15 वजा 2 13 फॅक्टोरियल आणि 2 फॅक्टोरियल. पुढे 10C1 10C1 बघा NC1 फॉर्म्युला काय होता एन. राईट, NC1 एन 10C1 10 डायरेक्ट आपण किंवा तुम्ही फॉर्म्युला अप्लाय करू शकता. होऊन होऊन एकच अर्थ होणार आहे. तर सॉल्व करूया. हे बघा 15 फॅक्टोरियल पर आणि खाली 13 आहे. मग 15ला 13 पर्यंत स्प्लिट करा. 15 14 13 फॅक्टोरियल खाली 13 फॅक्टोरियल आणि 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 2. 13 फॅक्टोरियल कॅन्सल आउट. 2ने 14ला 7चा भाग बसतोय. 15 गुणिले 7 ॲज इट इज ठेवूया, कारण बरंच काही आपल्याला इथे कॅन्सल होऊ. ठीक आहे, आता हा काय मिळाला आपल्याला एन ऑफ ए. आपल्याकडे एन ऑफ ए पण आहे आणि एन ऑफ एस पण आहे. राईट, आणि आपल्याला काय शोधायची शक्यता म्हणजेच प्रोबॅबिलिटी. मग प्रोबॅबिलिटी पी ऑफ एचा फॉर्म्युला काय आहे, तर एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ एची किंमत आहे 15 गुणिले 7. एन ऑफ एसची किंमत मिळाली 25 गुणिले 4 गुणिले 23. आता कॅल्क्युलेशन कर. बघा 15ने आणि 25ला दोघांनाही आपण 5ने भाग देऊ शकतो. 5 त्रिक 15 5 5 25. ठीक, आता या व्यतिरिक्त अजून भाग जाऊ शकत नाही. तर गुणाकार करूया. 3 गुणिले 7 21 आणि खाली 5 गुणिले 4 गुणिले 23. तर 5 चोक 20 20 गुणिले 23 काय होणार 460. ठीक आहे, म्हणजे ठीक आहे, यातून बघा की सॉरी इथे आपला काय राहिला 10 घ्यायचा राहिला ना, इथे गुणिले 10 आपला घ्यायचा राहिला. बघा आन्सर थोडंसं चेंज होतंय आपलं गुणिले 10. जे इथे काय येणार आपला एन ऑफ ए मध्ये गुणिले 10 घ्यायचं आपल्याकडनं राहिला, इथे गुणिले 10. ठीक आहे, इथे आपण घेऊया गुणिले 10.
तर हा 0 0 कॅन्सल होईल आणि उत्तर काय उरेल 21/46. ठीक आहे, 21/46 म्हणजे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1, ऑप्शन फर्स्ट आपण क्लिक करणार. 21/46 ही असेल शक्यता. ठीक आहे, तो बघा या वेने आपण हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो. तो बघा इथे आपण फक्त प्रिव्हियस इयरला क्वेश्चन कसा झाला किंवा त्याच्यामागे कॉन्सेप्ट काय आहे हे बघितलं. येणाऱ्या काळात आपण प्रत्येक टॉपिकचं अजून विस्तृत विश्लेषण बघणार आहोत. पण त्यासाठी तुमचा सपोर्ट अगेन खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करत चला आणि तुमचे जे काही डाऊट्स असेल ते कमेंट बॉक्समध्ये जरूर पोस्ट करा. ठीक आहे, तो आजच्या लेक्चरसाठी इतकं बरंच आहे. सो थँक्यू फॉर दिस सेशन. चला बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. ठीक आहे, वन्स अगेन थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट. राईट, थँक्यू.